जोडगोईपेठ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या FIR क्रमांक 431/2024 या फौजदारी प्रकरणात रेडकर साहेब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयाने आज आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। या प्रकरणातील फिर्यादीने लग्नानंतर किरकोळ कारणावरून भांडण होत असल्याचे सांगितले होते। तसेच फिर्यादीच्या दीराने तिच्या खोलीत येऊन लज्जास्पद कृत्य केल्याचा आणि आरोपी क्रमांक 1 ने अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। बचाव पक्षाकडून ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे न्यायालयाने आरोपींच्या बाजूने निकाल दिला। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट फिरोज शेख, ॲडव्होकेट विनय गायकवाड आणि ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड यांनी काम पाहिले, तर फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट बसवेश्वर मेडगुदले व सरकारी वकील उपस्थित होते। सोलापूर येथील मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब माननीय रेडकर साहेब यांच्या न्यायालयात दाखल असलेल्या FIR क्रमांक 431/24 मधील प्रकरणातील दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता। तर सदरील घटना अशी, फिर्यादीने केलेल्या आरोपानुसार आरोपी क्रमांक 1 आणि फिर्यादी यांच्या लग्नानंतरच काही दिवसातच त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते आणि त्या वादाचे रूपांतर हे मोठ्या भांडणामध्ये होत होते आणि आरोपी क्रमांक 1 हे फिर्यादीला जबर मारहाण करत होते। तर आरोपी क्रमांक 2 फिर्यादीचे दीर यांच्या विरोधात अशी तक्रार केली की आरोपी क्रमांक 2 हे फिर्यादीच्या बेडरूममध्ये ते एकांत असताना त्यांच्या रूममध्ये यायचे, अश्लील चाळे करायचे, अश्लील कृत्य करायचे, लज्जास्पद कृत्य करायचे, असे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप फिर्यादीने केले होते। तर बचाव पक्षातर्फे आम्ही मान्य न्यायालयासमोर काही कायदेशीर बाबी समोर आणून दिल्या, वस्तुस्थिती आम्ही ठोसपणे मांडली आणि आमचा युक्तिवाद साहेबांनी मान्य करून यातील आरोपी क्रमांक 1 आणि आरोपी क्रमांक 2 यांची निर्दोष मुक्तता केली। यामध्ये बचाव पक्षातर्फे आम्ही आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट फिरोज शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली विनय गायकवाड असतील व मी स्वतः अभिषेक गायकवाड यांनी कामकाज पाहिले। धन्यवाद। Now and press the bell icon. Never miss a